इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या पाणी घालते आहे आणि 1 चम्मच त्यामध्ये तेल घातलं, 1 चम्मच चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे दही घालते आहे। 2 चम्मच आंबट दही मी घातलं आहे। आता 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घातल्या आणि कढीपत्त्याचे थोडेसे पाने सुद्धा चिरून घातले। 1 चमचा चिली फ्लेक्स यामध्ये घालायचं आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। आता पाण्याला थोडीशी उकळी येत आहे, त्यामध्ये मी 1 वाटी रवा घालते आहे आणि हा रवा मी छान मिक्स करून घेते। इथे मी लाटण्याचा वापर करते आहे। लाटण्याचा वापर केल्यामुळे या रव्यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होणार नाही। बघा, असं व्यवस्थित मी लाटण्याने छान मिक्स करून घेतले आहे आणि यामध्ये अजिबात लाटण्यामुळे गुठळ्या देखील तयार झाल्या नाही। आपलं व्यवस्थित हे पीठ तयार झाला, याचा गोळा होत आहे। बघा, अशा प्रकारे हे पीठ तयार झालं आहे। आता याला मी झाकून ठेवते आहे आणि फक्त 2 मिनिटासाठी वाफ येऊ देणार आहे। आता 2 मिनिटानंतर दाखवते तुम्हाला। बघा, हे पीठ छान वाफ आले, शिजलं आहे। आता मी हे थंड करायला एका मोठ्या प्लेटमध्ये काढलं आहे आणि इथे 1 वाटी मी पातळ पोहे घेतले आहे आणि हे पोहे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालून त्याचं पावडर करून घेते आहे। बघा, अशा प्रकारे याची पावडर झाली आहे। आता हे आपलं रवासुद्धा थंड झाला आहे, पीठ थंड झालं आहे। त्यामध्ये हे पोह्याचं पीठ घातलं आणि भरपूर यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे सगळं छान मिक्स करत जायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघा, मिक्स करत करत याचा मी व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतला आहे। आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आहे आणि याचे आता मग मी वडे थापून घेत आहे। तुम्ही हे कुठल्याही आकारामध्ये करू शकता, अगदी चपटे वडे करू शकता किंवा छोटे छोटे याचे पकोडे सुद्धा करू शकता। मी याचा असा चपटा वडा करून घेतला आहे आणि बोटाला बघा तेल लावून घेतलं आहे आणि मधोमध याला छिद्र करून घेते आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित याला छिद्र करून घेत मी मेदू वड्याचा आकार दिला आहे। बघा, हा मेदू वडा तयार झाला आहे। आता हा तयार झालेला मेदू वडा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे सुद्धा जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्याचे सुद्धा पहिल्याचप्रमाणे मी मेदू वडे करून घेते आहे। असे सगळे मेदू वडे मी करून घेतले आहे। आता यासाठी तेल मी गरम करायला ठेवलं होतं आधीच आणि तेल हे छान गरम झालं आहे। आता गॅसची फ्लेम मी मीडियम केली आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे रव्याचे मेदू वडे तळून घेते आहे। एक एक करत बघा मी मेदू वडे या तेलामध्ये सोडते आहे। एकाच वेळेस मी इथे 6 मेदू वडे सोडलेले आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला पहिली साईड आधी तळून घ्यायची आहे। पहिली साईड व्यवस्थित तळून झाली की मग ही साईड पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे मेदू वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। बघा, सगळे मेदू वडे छान व्यवस्थित तळून घ्यायचे। अगदी झटपट हे रव्याचे मेदू वडे होतात। रंगानेही खूप सुरेख होते आणि चवीलाही तितकेच अप्रतिम लागतात। बघा, हे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झाले आहे। आता हे तळून झालेले मेदू वडे मी काढून घेते आहे। तुम्ही अगदी वेळेवरती हा नाश्ता करू शकता। तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असेल तर पाहुण्यासाठी नाश्ता करू शकता, सकाळच्या धावपळीसुद्धा करू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। चवीला अगदी मस्त लागतात आणि दिसायलाही अगदी सुरेख दिसतात। बघा, हे मेदू वडे तयार झाले आहे। आता पहिल्याचप्रमाणे मी शिल्लक राहिलेले मेदू वडेसुद्धा एक एक करून तेलामध्ये सोडून घेतले आणि पहिली साईड आणि दुसरी साईड पहिल्याचप्रमाणे सोनेरी रंगावरती येईपर्यंत मी छान तळून घेते। बघा, दोन्ही साईडने हे सुद्धा व्यवस्थित तळून झाले आहे। हे सुद्धा मी काढून घेते आहे। अगदी झटपट हे असे रव्याचे मेदू वडे होते। तुम्ही नक्की करून पहा। कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता, अजिबात तेलकट होत नाही
आणि चवीला देखील अतिशय छान लागतात. बघा, हे मेदूवडे तुम्ही नक्की तयार करा आणि कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्यामध्ये मैदा घालते आहे. 4 चम्मच मी यामध्ये मैदा घातला. आता फक्त त्यामध्ये चवीपुरतं म्हणजे अगदी पाव चम्मच यामध्ये मीठ घातलं आणि 2 चमचे मी हे तूप थोडंसं कोमट करून घेतलं आहे, ते तूप यामध्ये घालते आहे. आता हे सगळं तूप आपल्याला या रव्यामध्ये छान मिक्स करत जायचं, म्हणजे हे मोहन सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. आता इथे मी दूध घेते आहे आणि दूध या रव्यामध्ये घालून घेते. जसं जसं दूध लागत जाईल तसं तसं दूध यामध्ये घालत जायचं. अगदी थोडं थोडं मी यामध्ये दूध घालते आहे आणि आपल्याला सुरुवातीला हे थोडंसं सैलसर भिजवून घ्यायचं आहे, कारण रवा आहे. रवा जसं जसं मुरत जातं तसं तसं हे पीठ घट्ट येत जाते. आता मी हे छान मळून घेतलं आणि झाकून 10 मिनिटांसाठी ठेवते. 1 वाटी ते भाजलेले शेंगदाणे घेतले, 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतला आणि 2 चमच खसखस भाजून घेतली आणि थोडीशी चारोळी घेतली आहे. आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे आणि याला अगदी बारीक नाही किंवा थोडंसं जाडसर नाही असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 चम्मच विलायची पावडर घेतली आणि थोडंसं जायफळ घातलं आहे आणि बघा, खूप बारीक नाही आणि खूप जाडसर नाही, तर असं मीडियम मी हे वाटून घेतलं आहे. एका प्लेटवरती काढलं. आता इथे पाक तयार करण्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली आणि अगदी त्यामध्ये थोडंसं पाणी घालते, म्हणजे जोपर्यंत आपली साखर बुडते तोपर्यंत यामध्ये पाणी घातलं आणि याचा पाक तयार करायला ठेवते आहे. आता आपल्याला हा पाक 2 वेळा करायचा आहे. मी सुरुवातीला 1 तारी पाक यामध्ये टाकून घेते आहे. ज्याप्रमाणे आपण लाडवासाठी 2 तारी पाक करतो त्याचप्रमाणे मी ते पाक करते आहे. सुरुवातीचा 1 तारी झालेला पाक मी यामध्ये मिक्स करून घेते आणि दुसरा पाक इथे मी थोडासा घट्ट करून घेतला. बघू शकता, याला 2 तारी पाक मी दुसऱ्यांदा करून घेतला आणि हा 2 तारी पाक तयार झालेला सुद्धा मी यामध्ये घालून घेते आणि छान एक मिक्स करत जायचं. बघा, हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं. आता याला संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं, चोळत घ्यायचं. अगदी व्यवस्थित हे पीठ तयार झालं आहे. बघा, याचा छान गोळा तयार होत आहे. आता त्यातला मी छोटासा यामध्ये गोळा घेतला आहे. आता हे असे चपटे वडे मी तयार करून ठेवते याचे आणि दुसरे सुद्धा याचप्रमाणे मी छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे सुद्धा असे चपटे वडे करून ठेवते आहे. संपूर्ण पिठाचे बघा असे सगळे गोळे करून घेतले आहे. आता आपला रवा सुद्धा छान मुरलेला आहे. आता परत एकदा मी हा छान मळून घेते. आता त्यातला मी छोटासा गोळा घेतला. ज्याप्रमाणे सारणाचा गोळा तयार करून घेतला त्याचप्रमाणे रव्याचा सुद्धा गोळा मी तयार करून घेते. बघा, अगदी त्याचप्रमाणे हा गोळा तयार करून घेतला आणि बाकीचे शिल्लक राहिलेला रवा आहे त्याचे सुद्धा मी छोटे छोटे याचप्रमाणे असे हे पेढे तयार करून ठेवते. आता सगळे पेढे मी तयार करून घेतले. त्यातला एक इथे मी हा गोळा घेतला आहे आणि त्याला पोळपाटावरती लाटून घेते आहे. तर छोटीशी मी याची पुरी लाटून घेतली आणि तयार सारणाची गोळा यामध्ये टाकून घेतला आणि अशा प्रकारे बघा छान बंद करून घेते. सगळं सारण व्यवस्थित बंद करायचं, म्हणजे सारण लाटताना निघणार नाही. आता हे छान भरून झालं आहे. याची मी पोळपाटावरती पुरी लाटून घेते. दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. बघा, अजिबात हे सारण लाटताना बाहेर निघत नाही, कारण आपण यामध्ये पाक करून टाकला, त्यामुळे अगदी व्यवस्थित हे लाटल्या जात आहे आणि सारणही अजिबात बाहेर निघालं नाही. अगदी व्यवस्थित ही पुरी लाटून झालेली आहे. आता दुसरीसुद्धा मी पहिल्याचप्रमाणे छोटीशी पुरी लाटून घेतली रव्याची आणि त्यामध्ये सारण भरून घेते आणि हे सुद्धा पहिल्याचप्रमाणे व्यवस्थित पॅक करून घेते आणि याचीसुद्धा सुरुवातीप्रमाणेच पुरी लाटून घेतली. आता बाकीचे शिल्लक राहिलेले पिठाचे सुद्धा मी याचप्रमाणे पुऱ्या लाटून घेते आहे
आता तेल इथे मी थोडंसं गरम करून घेतलं आहे. खूप जास्त तेल आपल्याला गरम करायचं नाही आहे. आणि ही तयार पुरी मी यामध्ये सोडली. पहिल्या साईडने व्यवस्थित तळून झाली की मग दुसऱ्या साईडने परतून घ्यायची. वरती थोडंसं मी झाऱ्याने यावरती तेल घालते आहे, त्यामुळे या पुऱ्या आपल्या छान फुलून येतील, फुगून येतील. बघा अगदी मस्त या टम फुगल्या आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झाले आहे. आता मी हे काढून घेते आहे. तुम्ही या पुऱ्या अगदी 7-8 दिवससुद्धा ठेवू शकता. डब्यामध्ये देऊ शकता मुलांना, किंवा प्रवासाला जात असाल तर प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही या नेऊ शकतात. 7 ते 8 दिवस अजिबात खराब होत नाही. आरामात तुम्ही फ्रीजशिवाय ठेवू शकता. सगळ्या पुऱ्या तयार झाल्या आहे. बघा अगदी मस्त ह्या तयार झाल्या आहे. अजिबात तळताना लाटताना या पुऱ्या फाटल्या नाही आणि आतपर्यंत सारण व्यवस्थित भरल्या गेलं आहे. तुम्हीसुद्धा अशी ही पुरी करून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी तर मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एक बाउल मी बारीक रवा घेतला आहे. आणि त्याच बाउलनी अर्धा बाउल इथे मी आंबट दही घालते आहे. आता जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी मी यामध्ये ॲड करत जाते. थोडं थोडं पाणी यामध्ये टाकत जायचं आणि हे मिक्स करत जायचं, त्यामुळे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. आता आणखी थोडंसं मी यामध्ये पाणी घालते आणि हे छान मिक्स करून घेते. आता यामध्ये चवीनुसार 1 चम्मच मीठ घातलं आणि 1 चम्मच इथे मी साखर घातली. 1 मोठा चमचा यामध्ये तेल घातलं आणि हे सगळं छान मिक्स करून घेते आहे आणि फेटून घ्यायचं. सगळं पीठ छान मिक्स करत जायचं आणि फेटत जायचं. फेटल्यामुळे हे छान हलकं होते आणि याला अगदी व्यवस्थित जाळीसुद्धा येते. फेटून झालं आहे. आता इथे झाकून ठेवते. रवा आहे, मुरायला वेळ लागते. 10 ते 15 मिनिटासाठी झाकून घेतलं. एका डब्याला मी तेल लावून डबा संपूर्ण तेलाने ग्रीस करून घेतला आणि आता एका वाटीमध्ये 2 चम्मच साखर घेतली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेते आणि ही साखर मिक्स करून घेते आणि साईडला ठेवते. आता आपला रवा छान मुरलेला आहे. आता यामध्ये शिल्लक राहिलेलं जे पाणी होतं ते घातलं, कारण रवा मुरल्यामुळे हे पीठ थोडंसं घट्ट झालं होतं. आणि हे पाणी टाकून मी छान मिक्स करून घेते आणि जितकं जास्त तुम्हाला शक्य होईल तितकं जास्त हे छान फेटून घ्यायचं. बघा याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते आहे. आता यामध्ये मी 1 पॅकेट इनोचं घालते आहे. लेमन फ्लेवरचा मी इनो घेतला आहे आणि त्यावरती इनोवरती थोडंसं पाणी घातलं आणि हे पीठ छान मिक्स करून घेतलं. इनो यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. सगळा इनो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. इनोमुळे याला छान जाळी येते. सगळा इनो मिक्स करून झाला आहे. आता ग्रीस करून घेतलेल्या डब्यामध्ये हे सगळं पीठ काढून घेतलं आणि मी पाणी इथे गरम करायला ठेवलं. तर कढईमध्ये पाण्याला छान उकळी आली आहे. हा डबा यावरती ठेवते आणि 15 ते 20 मिनिटासाठी मी हे वाफवून घेते आहे आणि 15 ते 20 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते आहे. बघा हा ढोकळा छान स्टीम झाला आहे. टूथपिकने मी चेक केलं, टूथपिक अगदी क्लीन झाली. आता हा ढोकळा थंड करायला ठेवला आहे. संपूर्ण थंड झाल्यावरती मी साईडने चाकूने हा काढून घेते आहे आणि याच्या आता वड्या कट करून घ्यायच्या आहे. अगदी वेळेवरती तुम्ही हा असा रव्याचा ढोकळा करू शकता. सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्याला करू शकता किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असेल तरी तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटात हा रव्याचा ढोकळा करू शकता. चवीला अतिशय छान लागतो आणि अगदी झटपट होतो. आता याच्या संपूर्ण बघा अशा वड्या कट करून घेतल्या आहे. ढोकळा अगदी मस्त स्टीम झाला आहे. आता जे मी पाणी तयार करून घेतलं होतं साखरेचं, ते पाणी यावरती टाकते आहे. सुरुवातीला हे पाणी मी यामध्ये टाकून घेते, कारण जेव्हा ढोकळ्यासाठी आपण तडका तयार करतो आणि त्यामध्ये पाणी घालतो तर तडका तयार केल्यावर त्यामध्ये जी चव असते मोहरीची आणि कढीपत्त्याची, मिरचीची, ती छान लागते. त्यामध्ये जर आपण पाणी घातलं तर मग मला तडक्याची ती चव आवडत नाही, म्हणून त्यासाठी मी आधीच पाणी घालून घेते
आता मी तडक्यासाठी थोडंसं तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की मग थोड्याशा हिरव्या मिरच्या मी कट करून घातल्या आणि कढीपत्त्याचे पानेसुद्धा घातले असता. हा तडक्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घातली आणि हा तयार तडका आता ढोकळ्यावरती टाकते आहे. तुम्ही अशा प्रकारे हा तडका ढोकळ्यावरती टाकून पहा. सुरुवातीला साखरेचं पाणी घालायचं आणि नंतर अगदी मस्त हा तडका त्यावरती घालायचा, त्यामुळे ढोकळ्याची चव अतिशय छान लागते. आता सगळा तडका मी पसरवून घेतला आणि बघा अगदी मस्त हा रव्याचा ढोकळा तयार झाला. याला बघा अगदी मस्त जाळी आली आणि अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा हा रव्याचा ढोकळा तयार झाला. हा ढोकळा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईकसुद्धा करा. आता इथे अगदी बारीक रवा मी 1 वाटी घेतला आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे आणि त्यामध्ये सारख्याच वाटीने 1 वाटी साखर घातली आणि याला मिक्सरला फिरवून घेते आहे. बघा हे छान फिरवून झालं आहे. एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि सारख्याच वाटीने मी 1 वाटी यामध्ये मैदा घातला. त्याच वाटीने अर्धा वाटी यामध्ये रवा घातला आणि 1 वाटी दूध घालते आहे. 1 चम्मच इथे मी बेकिंग पावडर घातला आणि अर्धा चमचा त्यामध्ये बेकिंग सोडा घातला. अगदी किंचितसं मीठ घातलं आणि इथे व्हॅनिला एसेन्स घालते आहे. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर मग तुम्ही इथे विलायची पूडसुद्धा घालू शकता. आता सगळं हे मी छान मिक्स करत जाते. बघा अशा प्रकारे मी कट अँड फोल्ड या मेथडमध्ये हे मिक्स करत घेतली. खूप जास्त आपल्याला याला फेटायचं नाही, फक्त कट अँड फोल्ड या मेथडमध्ये मी मिक्स करून घेतले आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते आहे. आता हे पीठ मी साईडला ठेवलं आहे. इथे स्टीलचं भांडं घेतलं आहे आणि त्यावरती तेल लावून घेते आणि साईडला हे छान पसरवून घेते. सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. आता साईडने सुद्धा व्यवस्थित तेल लावून झालं आहे. इथे मी खाली बटर पेपर घालते आणि त्यावरती सुद्धा तेल लावून घेते. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर मग तुम्ही इथे कोरडा मैदा या भांड्याला लावून घेऊ शकता आणि संपूर्ण भांड्याला हे पसरवून घ्यायचा. आता तयार बॅटरमधलं मी थोडंसं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये 2 चमचे कोको पावडर घातलं. वरती थोडंसं दूध घालायचं, कारण कोको पावडर घातल्यामुळे हे पीठ थोडंसं घट्ट होतं. त्यासाठी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडंसं दूध घातलं आणि हे छान फेटून घेतलं. सगळं कोको पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता जे व्हाईट बॅटर होतं ते बॅटर मी खाली घालते आहे आणि आता जे आपण कोको पावडर घातलेलं बॅटर होतं चॉकलेटी ते यावरती घालते. 2 चम्मच हे चॉकलेटी बॅटर मी यावरती घालते आहे आणि परत त्यावरती व्हाईट बॅटर 2 चम्मच घालते. असं करत करत याच्या सगळ्या आपल्याला लेयर्स तयार करून घ्यायचे आहे. एकदा व्हाईट बॅटर घालायचं, त्यावरती कोको पावडर घातलेलं चॉकलेटी बॅटर घालायचं. असं करत करत संपूर्ण याच्या लेयर्स मी तयार करून घेत आहे. बघा सगळ्या लेयर्स तयार झाल्या. इथे मी टूथपिक घेतली आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे याला डिझाईन करून घेते आहे. दिसायलाही अगदी मस्त लागतं आणि आतपर्यंत ही डिझाईन येते. बघा अशा प्रकारे या टूथपिकने मी यामध्ये असा फ्लॉवर तयार करून घेते आहे. अगदी सोप्या पद्धतीने व्यवस्थित हा फ्लॉवर तयार झाला आहे. आता याला मी टॅप करून घेते, त्यामुळे यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. आता इथे मी कढई घेतली आहे आणि कढईची हाईट थोडीशी कमी असल्यामुळे स्टँड उलटं ठेवलं आणि त्यावरती हे केकचं भांडं ठेवलं आणि 30 ते 35 मिनिटासाठी स्टीम करून घेतलं. आता 30 ते 35 मिनिटांनंतर मी टूथपिक यामध्ये चेक करते. टूथपिक अगदी क्लीन आली आहे, म्हणजे आपला हा केक अगदी मस्त बेक झाला. केक थंड करायला ठेवला आहे आणि केक थंड झाला की त्यावरती मग एक उलटी प्लेट ठेवली आहे आणि हा आपला तयार रव्याचा मार्बल केक यावरती काढून घेते आहे आणि बटर पेपर मी काढून घेते. बघा अगदी मस्त हा केक बेक झाला आहे. आता सगळ्या साईडने तुम्हाला दाखवते. याला खूप छान स्पॉन्ज आलेला आहे.
तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित त्याला जाळीसुद्धा आली आहे. तुम्ही मुलांना हवा असेल तेव्हा असा रव्याचा मार्बल केक करून खाऊ घालू शकता. चवीला अतिशय छान लागतो. याचा तुम्हाला पीस मी इथे कट करून दाखवते. बघा अगदी मस्त हा रव्याचा मार्बल केक तयार झाला. आजच्या सगळ्याच रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. बघा अगदी व्यवस्थित त्याला डिझाईन आली आहे आणि स्पॉन्ज देखील भरपूर आलेला आहे.